तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 10वा स्टेट बोर्ड मधील मॅथमॅटिक्सचा फर्स्ट टॉपिक जो आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मधील प्रॅक्टिस सेट 1.4 चा आपण अभ्यास करूयात. त्यामध्ये काही गणित आहेत, 4 गणित आहेत, त्याच्यातले 2 गणित आपण इथे सोडवणार आहोत. तर पहा कसं करायचं ते. तर प्रॅक्टिस सेट 1.4 प्रॅक्टिस सेट 1.4 आहे. त्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट आहे, सॉल्व द फॉलोइंग simultaneous equation. तर त्यामध्ये गणित आहे पहिलं 2/x मायनस 3/y बरोबर 15 आणि दुसरा आहे 8/x अधिक 5/y बरोबर 77. ओके, तर बघा मित्रांनो, सोल्युशन मध्ये आपण कसं करणार आहोत. तर या ठिकाणी 2/x आहे, 3/y आहे, म्हणजे x आणि y 1/, याला आपण जरा वेगळ्या पद्धतीने सोप्या पद्धतीने 2 गुणिले 1/x असं लिहिता येते, मायनस 3 गुणिले 1/y लिहिता येते, बरोबर आहे 15. आणि इकडे ह्याला पण तसंच लिहायचं, 8 गुणिले 1/x अधिक 5 गुणिले 1/y बरोबर 77 असं आपण लिहू शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी 1/x आणि 1/y हे 2 व्हेरिएबल आलेले आहेत. तर 1/x ला आपण m घेणार आहोत. सपोज 1/x is equal to m and 1/y बरोबर n. हे आपण घेणार आहोत. आता बघा काय होते, 2m मायनस 3n बरोबर 15 हे इक्वेशन झालेला नंबर 1 द्या. आणि या ठिकाणी काय होते बघा, 8 गुणिले m, कारण 1/x ची किंमत आपण m घेतली, प्लस 5 गुणिले n बरोबर 77. त्याला समीकरण 2. ओके, तर आता आपल्याला हे 2 समीकरण लिनियर इक्वेशन भेटलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण सोपं रूप कसं देता येईल बघूया. 2m मायनस 3n बरोबर 15 आहे, आणि इकडे किती 8m अधिक 5n बरोबर 77 आहे. तर या ठिकाणी हे आपल्याला मिळाले आहे, पण याच्यामध्ये कोणतेही 2 व्हेरिएबल सारखे नाहीत, म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला सोपं रूप द्यायचं. तर बघा, n इथं मायनस आहे तर प्लस आहे, तर ह्याचे आपण कोइफिशियंट घेऊया, म्हणजे 5 ने पूर्ण ह्या समीकरणाला गुणाकार करा आणि ह्या n च्या 3 ह्या समीकरणाला गुणाकार. तर काय होईल बघा, कंस सोडून घ्या, 5 दोन्ही 10 m मायनस 5 3 15 n बरोबर 15. 15 3 15 15 5 75 75. त्याला इक्वेशन काय तरी द्या 3. आता हे बघा, 8 3 24 24m अधिक 3 5 15n बरोबर, आता 3 ह्याला 3 7 21 ला 1 हातचे आले 2 आणि 3 7 21 21 22 23 नंबर 4. ओके, तर हे आपल्याला मिळालं की या ठिकाणी प्लस 15 आहे, तिथे मायनस 15 आहे. तर याचं जर आपण सोल्युशन केलं तर काय होतं, ह्याची आपण बेरीज करू शकतो. बेरीज केल्यावर हे कॅन्सल होतात, तर आता राहिले किती 10 आणि 24 34 झाले. प्लस इथं 0 काहीच नाही, 0 आहे, इज इक्वल टू, आता ह्याची बेरीज 5 आणि 6 आणि 7 8 9 10 10 ला 0 अच्छा 1 परत 3. ओके, मग आता इथं काय m बरोबर हे 3 6 आणि हे काय होईल आता भागाकारात येईल 3 4. ते 2 न भाग जाते तेव्हा 2 क 2 2 सती 14, 2 क 2 1 बोलला 2 पंचे 10 2 त्रिक 6. ओके, 17 ह्याच्याने इथे का बघा
17 53 म्हणजे 3च्या वेळेस 17 9 तर एम ची किंमत आली 9. आलेले. आता ही एम ची किंमत आपण एम आता पुटिंग दिस व्हॅल्यू putting this value in equation कोणतं जे सोपं वाटतं त्यामध्ये ठेवा इक्वेशन 1 we get काय होईल मग we get 2m मायनस 3m बरोबर 15. ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत 2 ला 2 घ्या. m ची किंमत आहे 9 मायनस 3m बरोबर 15. 9 दोन्ही 18 मायनस 3n बरोबर 15. तर आता बघा -3n एका बाजूला ठेवा. इकडे आहे 15 हे 18 तिकडे घेऊन जा. काय होईल मग हे प्लसचे -18 होते. आता 18 इथं मायनस आहे आणि इथं +15 आहे. जर प्लस मायनस आलं तर एक तुम्हाला टेक्निक सांगतो, ट्रिक सांगतो. जेवढी मोठी आहे मोठ्यातून छोटी संख्या वजा करा आणि मोठ्या संख्येत चिन्ह द्या. मोठी संख्या 18 आहे. 18 मधून 15 काढा, राहिले किती 3 राहतात. बरोबर आहे. मोठ्या संख्येने मायनस आहे म्हणजे -3 म्हणजे काय म्हणजे -3m बरोबर -3 बरोबर आहे -3. तर मायनस मायनस प्लस होतील आणि म्हणून काय होईल पण m बरोबर आहे 3 आणि गुणाकारातले भाग करायला 3 1 3 3 1 3. m ची किंमत आली 1. n ची इथे n आहे सॉरी n ओके n ची n नाही आहे ओ n आहे. n ची किंमत आली आपल्याला किती 1. n बरोबर 1. m ची किंमत मिळाली आपल्याला therefore म्हणून m ची किंमत आपल्याला मिळाली होती 9 अँड n ची किंमत मिळाली 1. हे दोन किमती मिळाल्या. याच्यावरून आपल्याला m ची किंमत 1/x आपण घेऊया परत बरोबर 9 अँड n ची किंमत म्हणजे किती आहे 1/y 1/y बरोबर 1. तर आता बघा हे कृपा गुणाकार करा 1 1 1 1 गुणिले 1 म्हणजेच इकडे काय आहे 9x 9x. आता x बरोबर काय येईल मग 1/x 1/9 होतात. आणि अँड इकडे काय येईल मग y. आता इथं पण आहे 1 1 1 बरोबर y y. तर y ची किंमत आली म्हणजे x ची किंमत आली 1/9 अँड y ची किंमत आली 1. तर अशा पद्धतीने x ची किंमत आणि y ची किंमत आपल्याला मिळालेली आहे. तर आता यानंतर आपण बघूया दुसरं नंबर 2 10/x अधिक y x अधिक y अधिक 2/x मायनस y बरोबर 4 आणि दुसरं आहे 15/x अधिक y मायनस 5x मायनस y बरोबर आहे -2. तर या ठिकाणी बघा काय करू शकता तुम्ही सोल्युशन मध्ये. तर पहिलं समीकरण आहे 10/x अधिक y आहे आणि प्लस 2/x मायनस y आहे त्याची किंमत 4 आणि इकडे 15/x अधिक y मायनस 5/x मायनस y बरोबर -2. म्हणजे या ठिकाणी 10 गुणिले 1/x अधिक y
अधिक 2 गुणिले 1/x मायनस वाय बरोबर 4. आणि इथं काय 15 गुणिले 1/x अधिक वाय -5 गुणिले 1/x मायनस वाय बरोबर किती -2. तर आता या ठिकाणी 1/x अधिक वायला आपण एम घेणार आहोत. नाव पुट 1/x अधिक वाय बरोबर एम अँड 1/x मायनस वाय बरोबर काय घेणार आहोत एन घेणार आहोत. नाव पुट काय 1/x अधिक वाय बरोबर एम आणि 1/x मायनस वाय बरोबर एन. आता हे आपण किंमत ठेवणार आहोत. तर इक्वेशन काय होईल मग 10 गुणिले एम अधिक 2 एन बरोबर 4 आणि इकडे किती 15 एम मायनस 5 एन बरोबर -2. तर हे समीकरण आपल्याला भेटलेलं आहे. तर त्याला इक्वेशन नंबर 1 पण द्या आणि ह्याला नंबर 2 द्या. आता ह्याच्यावर नंतर काय होईल एका खाली देऊ शकता बघा. आता पहा 10 एम अधिक 2 एम बरोबर 4 त्याच्या खाली 15 एम मायनस 5 एम बरोबर -2. ओके. तर आता बघा इथं मायनस आहे तर प्लस आहे. कोएफिशियंट त्याचे हे करा म्हणजे इक्वल कसं करता येईल बघा. इथं 5 न गुणाकार केले ना 2 काय होईल मग 10 20 एम प्लस 5 10 एम बरोबर काय 520. त्याला समीकरण नंबर 2 देऊ शकता. 15 2 30 एम मायनस 5 10 एन बरोबर किती 4 -4. ओके. आता या ठिकाणी हे 10 एन कटू शकतात. ही बेरीज करणार आहोत आपण. याने हे कटलं किती होतात ते 50 एम होतात प्लस 0 इजिकल टू किती 4. आता 20 मधून हे 4 गेले 16 राहिले. ओके. मग 50 एम बरोबर 16 एम बरोबर काय 16 भागिले 50 5 सॉरी 5 5 5 5 0 म्हणजे 15 2 30 80 होतात 80 एम 80 एम बरोबर 16. तर एम बरोबर काय होईल 16 भागिले 80 16 ते 16 16 85 म्हणजे एमची किंमत किती मिळाली आपल्याला 1/m मिळाली. आता एमची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. पुटिंग the value of m in equation 1 we get काय होईल मग we get समीकरण 1 आहे 10 m अधिक 2 n बरोबर 4 आहे. एमची किंमत आहे 10 ला 10 एमची किंमत 105 अधिक 2 n ला n बरोबर 4. तरी काय 5 1 5 2 10 इथं आले 2 इथं आहे 2 n बरोबर 4. तर इथं काय करा 2 n इकडे लेफ्टला ठेवा 4 ला 4 आणि प्लस 2 तिकडे जाऊन -2 4 मधून 2 गेले 2च राहिले म्हणजे 2 n बरोबर 2 तर n बरोबर किती 2 आणि गुणाकारातलं काय झालं बघा 2 यांची किंमत किती आली 1. ओके. तर आपल्याला किमती मिळाल्या यांची 5 आणि यांची 1. ओके. तर आता काय करणार आहोत आपण परत ती जी किंमत होती ती आपण घेणार आहोत. एमची आपण किती किंमत घेतली इथं 1/x अधिक वाय बरोबर 1/x अधिक वाय बरोबर यांची किंमत किती आहे मग 1/5 आणि वायची किंमत काय 1/x
एक्स मायनस वाय, वाय बरोबर एन, एन म्हणजे किती आलं, एनची किंमत 1. तर आता इथं परत छेद आपल्याला एन यायला करा ह्याच्या म्हणजे एक्स अधिक वाय सिम्प्लिफिकेशन करून 5 येतात. अँड हे याचा त्रिकोण ह्याच्या कोणाकडे एक्स मायनस वाय बरोबर 1. तर हे समीकरण एकाखाली घ्या, एक्स अधिक वाय बरोबर 5 आणि किती एक्स मायनस वाय बरोबर 1. आता याची बेरीज करू शकता, कारण वाय वाय कटलं तर शक्य झाले 2x बराबर आहे 0, कटलं नाही 0 येतात आणि 5 आणि 6. तर बघा, तर एक्स बरोबर आलं 2x बरोबर आहे 6, तर एक्स बरोबर आहे 6 भागिले 2, 2 2 6. एक्सची किंमत किती आली मग 3. ओके, एक्सची किंमत आली 3. एक्सची किंमत या समीकरणात दोन्हीपैकी एक ठेवा. 2 3 याला 4 समीकरण द्या, याला 5 द्या. पुटिंग द व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन 4. पुढे कसं लिहिणार आहोत, पुटिंग द व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन 4, वी गेट काय भेटते मग, वी गेट 4 चे यायला होतं आपल्याला एक्स अधिक वाय बरोबर 5, एक्स अधिक वाय बरोबर 5. तर आता बघा, आपण काढलो इथे एक्सची किंमत 3 आहे, एक्सची किंमत किती आहे 3. त्यानंतर 3 अधिक वाय बरोबर 5. तर वाय बरोबर किती आहे, 5 ला 5 हे प्लस 3 तिकडे जाऊन मायनस 3 होईल, 5 मधून 3 गेले, 5 मधून 3 गेले, इथे राहिले किती 2. वाय ची बरोबर किती आली मग 2. ओके, तर एक्स आणि वायच्या किंमती आपल्याला मिळालेल्या आहेत. तर एक्स कॉमा वाय बरोबर एक्सची किंमत किती काढली मग, एक्सची किंमत 3 आहे, वायची किंमत 3. दिस इज द सोल्युशन, दिस इज द solution of x. This is the solution of the equation, given equation. तर हे होतं मित्रांनो हे गणित. उरलेले जे 2 आहेत ते आपण पुढच्या सेशन मध्ये बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.